गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या एका शिक्षकाचा मृत्यू झालाय। औरंगाबादेत ही घटना घडली आहे। उपोषणादरम्यान प्रकृती बिघडल्यानं शिक्षक गजानन खरात यांनी घरी त्यांना नेण्यात आलं। आज पहाटे जालन्यातील घरी नेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। औरंगाबाद शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते। विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावं या मागणीसाठी हे उपोषण सुरू होतं। दरम्यान या घटनेबाबत उपोषणाला बसलेल्या इतर सहकारी शिक्षकांनी सरकारच्या दिरंगाईला कारणीभूत ठरवलंय। औरंगाबादच्या शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर गेल्या 10 दिवसांपासून विनाअनुदानित शाळेवरती शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांचं उपोषण सुरू आहे। गेल्या 10 दिवसांपासून हे सगळे जे शिक्षक आहेत हे इथे उपोषणाला बसलेत। मात्र यातीलच एक उपोषणाला बसलेले शिक्षक जे आहेत गजानन खरात, जे जालन्याच्या जाफराबाद येथील समर्थ विद्यालयात शिक्षक म्हणून काम करत होते, त्यांचा काल दुर्दैवी मृत्यू झालाय। माझ्यासोबत इथे त्यांच्यासोबत बसलेले काही शिक्षक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की तुमचं म्हणणं असं आहे की खराते यांचा मृत्यू शासनामुळे झाला आणि ताणतणावामुळे झाला। अगदी बरोबर आहे की खरोखर पहिल्या दिवसापासून मी त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेलो होतो, परंतु काल संध्याकाळी मला स्वतःला मी सांगितलं की तिसऱ्या दिवशी मला स्वतःला सुद्धा अस्वस्थ वाटू लागलं होतं आणि जसं शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या, शेतकऱ्यांचे मृत्यू होतात, तशाच पद्धतीने आता शिक्षकांचे विनाअनुदानित शिक्षकांचे ज्यांना पगार नाही अशा शिक्षकांचे होऊ लागलेत। काल संध्याकाळी त्यांना खूप अस्वस्थ वाटू लागल्यामुळं आणि त्यांना असं वाटलं की मुख्यमंत्री महोदय हे 2 दिवसात आम्ही निर्णय घेऊ असं म्हणले होते, पण 2 दिवसात निर्णय न झाल्याचं कळाल्यानंतर काल संध्याकाळी तांगडे नावाच्या आमच्या दुसऱ्या शिक्षक बांधवाला त्यांनी विचारलं की मी आता गावाकडे जातो, मला फार टेन्शन आलं, काही होत नाही असं दिसलं। दुर्दैव आहे की ताण आला, म्हणजे पर्यायाने हृदयाला ताण आला आणि हृदयाला ताण आल्यामुळं त्यांना हार्ट अटॅक आला। म्हणजे एकूणच ही ताणाची जबाबदारी ही शासनाची। या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की हे गेल्या अनेक वर्षांपासून कुठलाही मोबदला न घेता काम करतायत आणि त्यामुळे हे सगळे जे आहेत त्यांच्या कुटुंबाचा आधार आहेत। गजानन देखील त्यांच्या कुटुंबाचा आधार होते, मात्र आता त्यांच्या घरचा जो आधार आहे तोच या ठिकाणी गमावा लागलाय आणि याला कारण जे आहे ते सांगितलं जात आहे ते म्हणजे जे त्यांना अनुदानित मिळत नाही आणि त्यामुळे ते उपोषणाला बसले आणि त्यांच्यावरती ताण आला आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला। बघूयात आता शासन यावरती काय निर्णय घेत आहे। कॅमेरामन मोहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।